नमस्कार. लीफ फॉरवर्डच्या या रीडिंग टेक्निक्समध्ये आपलं स्वागत आहे. हे स्क्रीनवर दिसणारे मोठमोठे शब्द तुम्हाला सहज वाचता येतील का? किंवा मग हे शब्द वाचण्याची एखादी पद्धत तुम्हाला माहिती आहे का? मुलं असेच मोठमोठे शब्द जेव्हा पाहतात तेव्हा ते शब्द नक्की कसे वाचायचे हा प्रश्न त्यांना नेहमीच पडतो. म्हणूनच आज आपण हेच मोठमोठे शब्द कसे वाचायचे याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत. एंडिंग विथ TION SION. चला तर मग पहिला शब्द घेऊया. SECTION. आता हा शब्द वाचण्याची एक सोपी पद्धत पाहूया. हा शब्द TION ने संपतो आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की TION चा उच्चार शन असा होतो. आता हा पूर्ण शब्द आपण सहज वाचू शकतो कारण SEC चा आवाज होतो सेक आणि TION चा आवाज आपण शिकलो शन. म्हणूनच पूर्ण शब्दाचा उच्चार होईल सेक्शन, सेक्शन. पुढील शब्द पाहूया. FICTION. TION चा आवाज होतो शन आणि FIC चा आवाज होतो फिक. म्हणूनच पूर्ण शब्दाचा उच्चार होईल फिक्शन, फिक्शन. पुढील शब्द पाहूया. ACTION. TION चा आवाज होतो शन आणि AC चा आवाज होतो ॲक. म्हणूनच पूर्ण शब्दाचा उच्चार होईल ॲक्शन, ॲक्शन. मित्रांनो, TION चा आवाज होतो शन, तसंच बहुतेक शब्दांमध्ये SION चा आवाजसुद्धा शन असा होतो. चला शब्द पाहूया. MANSION. आपण शिकलो SION चा आवाज होतो शन आणि MAN चा उच्चार होतो मॅन. पूर्ण शब्दाचा उच्चार होईल मॅनशन, मॅन्शन. मॅन्शनचा अर्थ होतो हवेली. पुढील शब्द पाहूया. TENSION. आपण शिकलो SION चा आवाज होतो शन आणि TEN चा आवाज होतो टेन. म्हणूनच पूर्ण शब्दाचा उच्चार होईल टेन्शन, टेन्शन. टेन्शनचा अर्थ होतो तणाव. पुढील शब्द पाहूया. PASSION. मित्रांनो, या शब्दामध्ये सुद्धा SION आला आहे. SION चा आवाज होतो